छत्रपती शिवाजीराजांचा इतिहास आपल्याला माहीत झाला तो इतिहास संशोधक आणि इतिहास लेखकामुळे. आणि आज आपल्याला शिवराय कळाले, माहीत झाले ते त्यांच्यामुळे. आज आपण जे अभिमानाने ऊर बडवतो तेही त्यांच्यामुळेच. अगदी 18व्या शतकापर्यंत रायगडावर जाण्यास बंदी होती. शिवबांच्या समाधीचा शोध हे प्रकरण आपल्याला माहीतच आहे. ज्या लेखकांनी शिवरायांचा इतिहास लिहिला ते शिवप्रेमी किंवा शिवभक्त नव्हते कदाचित असं म्हणायचं असेल आमदार गायकवाडांना. कारण ज्या ज्या लेखकांनी आतापर्यंत शिवचरित्र लिहिले त्यांनी शिवरायांचा उल्लेख एकेरीच केलेला आहे. बखर लेखकापासून ते ब्रिटिश लेखकापर्यंत, केळुस्कर गुरुजीपासून वासी बेंद्रे, मेहेंदळे, विश्वास पाटील यांच्यापर्यंत, तसेच गबा सरदार, धनंजय कीर, शेजवळकर, जोशी अशी कितीतरी नावे. या सर्व पुस्तकात मग ती दुरुस्ती आपल्याला करावी लागेल आणि त्या सर्व पुस्तकामध्ये छत्रपती शिवराय असा उल्लेख करावा लागेल. कारण सुरुवातीच्या काळामध्ये ज्या ज्या लेखकांनी शिवचरित्र लिहिलं, छत्रपती शिवरायांचा इतिहास लिहिला, त्यामध्ये कुठे ना कुठे छत्रपती शिवरायांचा उल्लेख हा एकेरी आलेला आहे. आता यामध्ये शिवरायांचा उल्लेख एकेरी येणं अथवा छत्रपती शिवराय अशा बिरुदावलीसह येणं हे महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं हे आहे की छत्रपती शिवरायांचा उल्लेख कुठल्या भावनेतून आणि किती आदराने केलेला आहे हे महत्त्वाचं. कदाचित जिजाऊंना हे माहीत असावं, आपल्या मुलाचं नाव हे पुढील पिढ्यांनी आदराने घ्यावं म्हणून त्यांच्या नावामध्येच जी हे लावण्यात आलं. कुणीही त्यांना शिवा असं म्हणू नये म्हणून त्यांनी शिवाजी नाव त्यांना दिलं. छत्रपती शिवरायांचा उल्लेख त्यांच्या राज्याभिषेकानंतर त्यांनी धारण केलेलं छत्र, त्यांनी धारण केलेला राजाचा अधिकार, यावरून तिथून पुढे त्यांना छत्रपती शिवराय या पूर्ण नावासह त्यांचा आदर आणि उच्चार केला गेला. मित्रहो, छत्रपती शिवराय यांचा अनादर जर अशा प्रकारे होत असेल, छत्रपती शिवराय यांचा इतिहास लिहिणारे लेखक जर त्यांचा अनादर करीत असतील असं जर गायकवाडांना वाटत असेल तर या सर्व लेखकांवरती गायकवाडांच्या म्हणण्याप्रमाणे कारवाई झाली पाहिजे आणि गायकवाडांनी देखील या सर्व लेखकांची जीभ छाटली पाहिजे. परंतु इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की 2004मध्ये जेम्स लेन प्रकरण झालं. त्या जेम्स लेननं छत्रपती शिवरायांचा बात बदलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा हे गायकवाड राजकारणात होते किंवा नव्हते माहीत नाही, परंतु त्यावेळेस या गायकवाडांनी कुठेही आत्मक्लेश केल्याचं वाचनात नाही. एवढंच नाही तर अलीकडे छिंदम, कोरटकरांचे हात छाटायचा दम या गायकवाडामध्ये नव्हता. ज्या छिंदम आणि कोरटकरांनी छत्रपती शिवरायांचा अनादर केला, राज्यपाल कोश्यारींनी देखील छत्रपती शिवरायांचा अनादर केला, तेव्हा हे गायकवाड हिंदू नव्हते का? किंवा अनादर करणारा कोश्यारी कोण होता हे गायकवाडांना दिसले नाही का? सध्या अनेक उत्तर भारतीय बुवा बाबा शिवरायांचे गुरु बदलतात, तेव्हा संजय गायकवाड बहिरे आणि मुके होतात. संजय गायकवाडांना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जर एवढं प्रेम उतू जात असेल आणि त्यांचा जर आदर ते करत असतील तर त्यांनी दरवर्षी आमदार या नात्याने छत्रपती शिवरायांचा खरा इतिहास आणि त्या इतिहासाची पुस्तकं महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलापर्यंत, प्रत्येक माणसापर्यंत मोफत वाटण्याची आणि लोकांना वाचण्यासाठी देण्याची जबाबदारी घ्यायला काय हरकत आहे? कारण छत्रपती शिवराय आणि त्यांचा इतिहास प्रत्येक माणसाला पाठ असला पाहिजे. ज्या पक्षाच्या, ज्या सत्तेच्या आधारावर उभे आहेत, ज्या मगरुरीमध्ये ते बोलत आहेत, तर त्यांनी एक काम करावं. तो पक्ष जे चालवतात त्यांचे वंशज ज्यांनी छत्रपती शिवरायांच्या बखरी लिहिल्या, त्या बखरीमध्ये छत्रपतींचा उल्लेख काय आहे ते एकदा वाचावं. कारण वाचन कमी आणि उथळपणा जास्त असं गायकवाडांचं झालेलं दिसतंय. म्हणजे ऐकिव गोष्टी आणि गाळीव इतिहास माहीत नसलेल्या गायकवाडांना छत्रपती शिवराय काय कळणार? केवळ एका नावाचा उल्लेख आणि त्या नावाचं पुस्तक यावरून जर त्यांचा जळफळाट एवढ्या टोकाला जात असेल तर त्यांनी खरा इतिहास वाचल्यानंतर ते कदाचित फार मोठा नरसंहार करू शकतात, फार मोठी क्रांती करू शकतात असं म्हणायला हरकत नाही. तुर्तास आपण त्यांची व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप आणि त्यांनी त्या प्रकाशकाला दिलेली धमकी एवढं ऐकूया. धन्यवाद. प्रशांत भाऊ, मी आमदार संजय गायकवाड बुलढाणा.
काय म्हणला? आमदार संजय गायकवाड बोलतोय बुलढाणा. हा बोला. तुमचं एक पुस्तकात आमच्या लग्नामध्ये काय म्हटलं, शिवाजी कोण होता म्हणून. हा. तर तुम्ही शिवाजी महाराजाला शिवाजी म्हणता का? हॅलो, मी तुम्हाला सकाळी कॉल करतो का? इकडा आवाज येत नाही व्यवस्थित. नाही, मला येतो तुमचा आवाज. हा. शिवाजी कोण होता, तुम्ही शिवाजी महाराजांना शिवाजी एकेरी भाषेत बोलता का? ते गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे आणि हा? ते एकेरी नाही आहे, गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे ते. अरे गोविंद पानसरे कोण हरामखोर आहे शिवाजी महाराजांना शिवाजी म्हणणारा? तुम्ही माहिती घ्या, तुम्हाला कळेल कोण आहे. काय माहिती घ्यायची गरज नाही मला माहिती आहे शिवाजी महाराज कोण आहे. तुमच्यासारखे नालायक लोक आमच्या महाराजाला एकेरी भाषेत बोलता. तुम्ही पुस्तक वाचलंय का? पुस्तक वाचा. काय पुस्तक वाचायची गरज नाही मला. शिवाजी कोण होता तुला याची गरज काय? मी काय सांगतोय की आराधर करण्यासाठी नाही लिहिलेलं, तुम्ही पुस्तक वाचा, तुम्हाला आम्ही कळून जाईल. पुस्तक नाही, आम्ही पुरा इतिहास वाचला. आम्ही मराठा आहे, त्याचे वंशज आम्ही. त्यांची आठवी बायको माझ्या घराण्याची होती. मी ते सांगतोय की तुम्ही वाचून घ्या अगोदर. तुम्हाला शिवाजी कोण होता हे तुला कोण सांगितलं याचं? 1988 ला निघालेलं पुस्तक आहे ते. अरे आज काय नाही निघालेलं. शिवरायांचा इतिहास 16व्या शतकातला आहे. ते नको सांगू तुम्हाला. मी तेच सांगतोय, तुम्ही वाचा, वाचल्यानंतर कळेल तुम्हाला. तुला माहिती ना पानसरेचे काय हाल झाले? माहितीये मला. मग ब्राह्मण आहे का तू? हा, ब्राह्मण आहे? मी ब्राह्मण नाहीये. मग हॅलो, तुला असं कोण लिहायला सांगितलं शिवाजी कोण होता म्हणून? मी लेखक नाहीये, पानसरेंचं पुस्तक आहे ते. उद्या तुझ्या मायाबद्दल कोण लिहितो तू असे प्रश्न करशील का? काय? तुझ्या आईबद्दल असं कोणी पुस्तक लिहितो असं प्रश्न करशील का? बापाबद्दल प्रश्न करशील का तू? मी काय हा? सांगतोय तुम्हाला की अगोदर वाचा पुस्तक. अरे मला काय वाचायची गरज नाहीये. मी हेडलाईन वाचतो की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हे लिहि ना तू. हा, मग तेच सांगतोय की जर अनादर करणं हेतू असता तर लिहिलं असतं. आमचा काय तसा अनादर करणं हेतू नाहीये. आणि मग शिवाजी कोण होता हे हा का आदर आहे का? जी हे शिवाजी महाराजांच्या नावातले जी हे आदरार्थीच आहे, तो काही एकेरी उल्लेख नाहीये. हा, जी हे आदरार्थीच आहे, एकेरी उल्लेख शिवाजी नाही. आदरार्थी आहे. तुम्हाला मी हे पाठवतो त्याच्याबद्दलचे लेख स्पष्टीकरण, ते तुम्ही वाचून घ्या. तू काही शास्त्र शिकू नको. लिहून घे. मी आमदार संजय गायकवाड तुला घरात मुस्लिम मानी साले हरामखोरा. तुम्ही आता तू कधी पुस्तक कुठं वाचताना दिसला? ए बाहेर खाऊ. मी धमक्या देत नाही. मी करून दाखवतो. बोलतोय व्यवस्थित. नीट बोल. त्या मायाची गाण होती. शिवाजी महाराज त्या मायाचा नवरा होता. मी व्यवस्थित बोलतोय, तुम्ही व्यवस्थित बोला. मी व्यवस्थित बोलतो. तू शिवाजी लिहिलं कस काय चूतमारीच्या? ते सांगतोय मी व्यवस्थित काय सांगतो बोलतो, तू? व्यवस्थित बोला. तू राहायचं कुठं तू हरामखोरा? मी कोल्हापुरात राहतो. तुझ्या घरात घुसून मारून तुला मी महादर सुद्धा. नाही, मी ते सांगतोय की व्यवस्थित मी बोलतो, तुम्ही व्यवस्थित बोला. ती भाषा बदल. पुस्तकाचं नाव बदल. तो अधिकार आमच्याकडे नाही आहे. पानसरेंचं पुस्तक आहे ते. मग पानसरेला भेटायला वर जाय. हा, पानसरेला भेटायला वर जाय. मग